सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पेटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत माझी जी अलास्का क्रूजवरची जी ट्रिप आहे त्याचं प्रवास वर्णन. आज 4 सप्टेंबर. नेहमीप्रमाणे सकाळी उठलो, आपलं आवरून ब्रेकफास्ट घेतला. त्याच्या आधी जसं मी सांगितलं तसं रोज आम्ही सकाळी पहिला चहा किंवा कॉफी हे आमच्या गॅलरीमध्ये, म्हणजे रूमच्या पुढे जी बाल्कनी छोटीशी होती त्याच्यावरून घेत होतो, तिथे बसून. आणि आम्ही खरंच नशीबवान की एकही दिवस आम्हाला कुठेही पावसाचा पाण्याचा त्रास झाला नाही. कधी खूप अतिशय गार वारं सुटलंय किंवा समुद्रात काही तुफान आलंय, वादळ आलंय, असंही काही झालं नाही. तर तसा म्हणजे पहिली ती चहा कॉफी घेतल्यानंतर मग आम्ही आमचं आवरायचो आणि मग वरती 15 नंबरच्या डेकवरती जाऊन ब्रेकफास्ट घेत होतो. आज क्रूजवरूनच ग्लेशियर बघायचं होतं. सकाळी आम्ही जेव्हा पहिला चहा घेत होतो ना, तेव्हा समुद्रात पाण्यावर काहीतरी पांढरे तरंगतंय असं दिसलं. मला प्रथम ते प्लास्टिक किंवा थर्मोकोलचा तुकडा असावा असं वाटलं, पण ते बर्फाचे तुकडे होते, ग्लेशियरपासून सुटून आलेले. पण नंतर डेकवर गेलो, तिथे क्रूजवरची जवळजवळ सगळीच मंडळी आलेली होती ग्लेशियर बघायला, कारण अगदी जवळून आम्हाला तिथे ग्लेशियर दिसणार होते. अगदी अक्षरशः मोठमोठे पर्वत आणि सगळे बर्फाच्छादित. परवा जे आम्ही पहिल्या दिवशी थोडंसं ग्लेशियरचं काहीतरी आम्हाला दर्शन झालं, तर त्यावेळेला असं वाटलं बस एवढंच दर्शन आहे आपल्याला ग्लेशियरचं. तर थोडासा भ्रमनिरास झाला होता, मन खट्टू झालं होतं. पण आज अगदी मनमुरादपणे आम्ही ती ग्लेशियर्स बघत होतो. हळूहळू त्याच्यावरनं ते कडे असे तुटत छोटे छोटे होत कधी पाण्यामध्ये ते उतरतही होते, तेही दिसत होतं. सगळी मंडळी वरती आलेली होती. अख्खा डेक माणसांनी भरून गेला होता. खूप गार होतं. एकावर एक कपडे चढवून, गरम कपडे त्याच्यावरती, विंडशीटर वगैरे असं घालून आम्ही तिथे बसलो होतो. आता या म्हणजे क्रूजच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत दोनदा तीनदा जाऊन सगळीकडनं या बाजूनी त्या बाजूनी काही वेगळं दिसतंय का वगैरे असं बघितलं. फोटोही काढले. अगदी मनमुराद ते बर्फ बघितलं. मग परत रूमवर आलो, आराम केला, पुन्हा डेकवर गेलो, कॉफी घेतली. आज बाहेर कुठे जायचं नव्हतं, म्हणजे क्रूज जी होती ती समुद्रातूनच जात होती सगळीकडे, त्याच्यामुळे आम्हाला कुठे बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. क्रूज जर एखाद्या बंदराला लागली तरच आम्हाला उतरून बाहेर कुठचं तरी एक्सकर्शन करता येत होतं. मग आज तर कुठे क्रूज समुद्रातनं जात असल्यामुळे कुठे बेटावर लागलेली नव्हती जवळच्या, त्यामुळे मग आम्ही पत्ते खेळलो, गप्पा मारल्या आणि मग रूमवरती आलो. इथे सगळ्या गोष्टी म्हणजे खाण्यापिण्याच्या तर इतक्या मुबलक होत्या. सृष्टी सौंदर्य इतकं सुंदर, इतकं छान होतं. ते आपल्या इथे एक अशी म्हण आहे की अनंत हस्ते कमलावराने, देता किती तू घेशील दोकराने. तसं इथे अनंत हस्ते कमलावराने, खाता किती तू तुझ्या मुखाने, किंवा बघशील किती तू तुझ्या दोन डोळ्यांनी, अशी परिस्थिती होती. जितकं बघावं तितकं अधिक बघायची इच्छा होत होती. इतकं सुंदर होतं. आणि खाण्यापिण्याची तर अशीच मुबलकता होती. काय खाऊ आणि काय नाही असं होतं. म्हणजे आपलं पोट तेवढंच असतं, त्यामुळे आपण तेवढंच खाऊ शकतो. परंतु इतक्या विविध गोष्टी, इतके विविध कुझिन्स, इतकी विविध रेस्टॉरंट्स होती की अक्षरशः प्रश्न पडायचा की काय करावं. मग रात्र झाली तेव्हा आम्ही झोपायला गेलो. सकाळी 5 सप्टेंबर, शिक्षक दिन. उठलो, रूमवर बेडटी घेतला,
आंघोळ करून पुन्हा 15 नंबरच्या डेकवर गेलो. ब्रेकफास्ट केला. 10 वाजता एक क्युलिनरी शो होता, तो बघितला. तर त्याच्यामध्ये काय होतं, तर 2 वेगवेगळे शेफ्स होते आणि ते विनोदी स्टाईलमध्ये एकमेकांची थट्टा करत काही डिश करून दाखवत होते. नंतर एक स्टुअर्डेस आली आणि तिने एक गाणं म्हटलं. पण तिथलं सुद्धा परफेक्शन बघा किती, की ती स्टुअर्डेस आम्ही जेव्हा ब्रेकफास्ट करत होतो ना, तेव्हा तिथे होती ती. आणि आम्ही जेव्हा एकमेकींशी असं बोलत होतो की आज असं असं आपण तो कुलिनरी शो बघायला जायचं आहे, 10 वाजता आहे वगैरे, तेव्हा तिने ऐकलं ते आणि ती लगेच आमच्याकडे आली आणि आम्हाला म्हणाली की नक्की या बरं का, मी पण आहे तिथे, आपण भेटूया तिथे. मला असं वाटत होतं ही तिथे काय काम करणार असेल, पण ती तिथे आली, गाणं म्हटलं. तिने सुंदर गाणं म्हटलं, आवाज पण अतिशय गोड होता. आणि सांगायची मजा म्हणजे थोड्या वेळाने जेव्हा आम्ही परत डेकवरती गेलो तेव्हा ती परत तिथे होती. म्हणजे तिचं काम तिला इतकं चोखपणे माहिती होतं की या वेळेला इतक्या मिनिटांसाठी आपल्याला तिथे जायचं आहे आणि आपल्याला हे गाणं म्हणायचं आहे. तेवढ्यापुरती ती तिच्या त्या नेहमीच्या कामातनं तिची सुटका झाली आणि ती तिथे गेली, गाणं म्हटलं आणि पुन्हा आपल्या कामावरती रुजू झाली. तर ह्या कुलिनरी शोनंतर मग एक छानशी आमची किचन टूर होती. किचनमधील स्वच्छता अगदी वाखाणण्याजोगी होती. मोठी मोठी मशीन्स होती. नंतर तिथे सगळ्यांनी फ्रूट कटिंगचं म्हणजे वेगवेगळे डेकोरेटिव्ह कटिंग्स लावलेली होते तिथे, ते सगळे बघितले. इतक्या मोठ्या मशीन्समध्ये कसं काय ते करत असतील त्याची थोडासा अंदाज आला. खरं तर 3,500 माणसांचं एवढं जेवण करणं रोज वेगवेगळ्या प्रकारचं हे किती कठीण आहे, पण थोडासा अंदाज आला आम्हाला. आणि ती जी शेफ मंडळी तिथे काही उभी होती ती सुद्धा अगदी हसत मुखाने आम्हाला सगळी माहिती देत होती. मग पुन्हा थोडा वेळ ग्लेशियर दिसतंय का ते पाहिलं आणि मग जेवण करून रूमवर आलो. आता उद्या सकाळी आमचा क्रूजवरील शेवटचा दिवस होता, त्यामुळे सामानाची बांधाबांध करून 6 पर्यंत आम्हाला आमच्या बॅग्स ना टॅग लावून त्या बाहेर ठेवायच्या होत्या. मोठी बॅग आणि छोटी बॅग 2 होत्या. मोठी बॅग जी होती ती आम्हाला थेट 3 दिवसानंतर आम्ही जेव्हा फेअरबँक्स या गावाला पोचणार होतो तिथे मिळणार होती. आणि छोटी बॅग जी आम्ही त्या 3 दिवस वेगवेगळ्या हॉटेल्समधनं राहणार होतो तिथे मिळणार होती. त्यामुळे सगळं जे सामान नको असलेलं मोठ्या बॅगेत ठेवलं गेलं. आता 3 दिवसांचे नवीन कपडे न वापरलेले म्हणजे, किंवा आणखीन काही खायच्या प्यायच्या गोष्टी होत्या, कारण आता आम्ही क्रूज सोडल्यानंतर आम्हाला कुठेही खाणं पिणं म्हणजे जेवण असं काही हॉटेलकडनं मिळणार नव्हतं, ब्रेकफास्ट जेवण. त्यामुळे जे काही आम्ही सगळे रेडी टू ईटची पॅकेट्स घेतली होती ती सगळी घेऊन त्या छोट्या बॅगेमध्ये मी ठेवली. आता ह्या सगळ्या सोपस्कारात संध्याकाळचे 6 कसे वाजले ते कळलंच नाही. मग 16व्या मजल्याच्या डेकवर ग्लेशियर बघायला गेलो. अप्रतिम सृष्टी सौंदर्य. तिथे बसून कॉफी घेतली आणि मग जेवायला खाली आलो 6व्या डेकवरती. पुन्हा भारतीय पद्धतीचं जेवण आणि मग रात्री 9:30ला घरी आलो, म्हणजे आमच्या रूमवरती आलो. पण एक विशेष गोष्ट होती की आमच्या ग्रुपमधल्या साधनाताई यांचाच वाढदिवस होता. आम्ही ते ऑलरेडी आधी कळवलंच होतं क्रूजवाल्यांना. तर त्यांच्यासाठी एक छोटा केक आला. सगळ्यांनी, त्यांचे वेटर्स होते, त्यांची एक टीम असते, एक मुलगी आणि 3-4 ते दुसरे जे असतात ते त्यांनी येऊन हॅपी बर्थडेचं गाणं म्हटलं, सगळ्यांना विश केलं आणि मग ते निघून गेले. मग आम्ही आमचं जेवलो आणि उद्या सकाळी 9 वाजता क्रूज सोडायची आहे म्हणून लवकरच झोपी गेलो. आता याच्या पुढची जी गोष्ट आहे ती सगळी मी उद्या सांगणार आहे मंडळी. तोपर्यंत नमस्कार.